वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन इथले पैनगंगा नदीवरच्या कोल्हापुरी बंधारा सध्या अक्षरशः दुरावस्थेत आहे। जलसंपदा विभागाकडून गेट बसवणं आणि कचरा काढण्याचं काम आवश्यक असताना सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून हे काम ठप्प आहे। नदीतील पाणी विनाकारण वाहून जात आहे। याच पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या 600 हेक्टरवरच्या पिकांसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। शेतकरी सिंचनासाठी चिंतेत आहे। या संदर्भात पैनगंगा नदीकाठाहून सविस्तर आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। वाशिम जिल्ह्यात मागील 3 ते 4 महिन्यात शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं होतं। त्यानंतर आता रब्बी हंगाम सुद्धा धोक्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। मी सध्या वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या काठावर आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे जे जलसंपदा विभागाकडून हे जे कोल्हापुरी बंधारे जे उभारण्यात आलेले आहे, या कोल्हापुरी बंधाऱ्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे। या कोल्हापुरी बंधाऱ्याचे संपूर्ण गेट या ठिकाणी तुटून पडलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काळी कचरा जे आहे ते या ठिकाणी अडकून पडलेले आहे। झाडाचे खोड या ठिकाणी मोठमोठाले खोड या ठिकाणी बंधाऱ्यात अडकून पडलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते साफसफाई झालेली नाही आणि या बंधाऱ्याला गेट नसल्यामुळं संपूर्ण जे पाणी आहे ते या ठिकाणी वाहून जाते। कुठेही रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी जे हे उद्देश होता सरकारचा की शेतकरी साठी रब्बी हंगामात पाणी रोखून ठेवावं, मात्र कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पाणी अडवण्यात आलेलं नाही। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय आणि आपण जर बघितलं या ठिकाणी दिवाळीपूर्वीच या बंधाऱ्याचे गेट लावायला पाहिजे होते, संपूर्ण ही साफसफाई करायला पाहिजे होती। मात्र या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती असं झाल्याचं दिसून येत नाही। शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार दाखल केल्या होत्या या संबंधित विभागाकडे, मात्र या ठिकाणी स्पेशल दुर्लक्ष केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र किमान आता तरी प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती करावी व जे उरलं जे पाणी आहे ते कुठंतरी रोखून ठेवावं अशी मागणी जी आहे ते येथील शेतकऱ्याकडून केली जात आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।